हॅलो एव्हरीवन. मटेरियल कॉस्टिंग सेकंड टॉपिक आपण सुरू केलेला आहे. त्यामध्ये कॅल्क्युलेशन ऑफ EOQ, नंतर इन्व्हेंटरी सिस्टीम, फिफो अँड लिफो मेथडनी, आणि नंतर आज आपण सुरू करणार आहोत रॉ मटेरियल टर्नओव्हर रेशो. रॉ मटेरियल टर्नओव्हर रेशो सुरू करणार आहोत. त्यासाठी त्याला दुसरं नाव आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किंवा रॉ मटेरियल टर्नओव्हर रेशो. इन्व्हेंटरी मीन्स स्टॉक. इन्व्हेंटरी मीन्स स्टॉक. हे सूत्र तुम्हाला किंवा हे इक्वेशन तुम्हाला SY BCom मॅनेजमेंट अकाउंटिंगला स्टॉक टर्नओव्हर रेशोसाठी गेलेलं आहे. म्हणजे फार कठीण तुम्हाला पडणार नाही जर ते तुम्ही व्यवस्थित अभ्यासला असाल तर. स्टॉक टर्नओव्हर रेशो मटेरियल कॉस्टिंग ह्या टॉपिकमधला शेवटचा भाग आज आपण पाहणार आहोत. तुम्ही आतापर्यंत EOQ कॅल्क्युलेशन शिकलात. दुसरं फिफो अँड वेटेड ॲव्हरेज पद्धतीने स्टॉक मेंटेन कसा करायचा, स्टॉक लेजर कसं क्रिएट करायचं हे शिकलात. आणि आता शेवटचा भाग आपण शिकणार आहोत इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा. तर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज कम्प्युट विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग फॉर्म्युला. की इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा कॅल्क्युलेशन करण्याचा फॉर्म्युला हा खालीलप्रमाणे आहे. हा मात्र नोट डाऊन करून घ्या आणि हा खूप सोपा आहे, खूप तुम्हाला लक्षात राहील असा आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल्स कंझ्युम ड्युरिंग द इयर किंवा ड्युरिंग द पिरियड. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल, साधा लक्षात ठेवा, कॉस्ट ऑफ मटेरियल डिवायडेड बाय कॉस्ट ऑफ ॲव्हरेज स्टॉक हेल्ड ड्युरिंग द पिरियड. म्हणजे काय सूत्र होईल सांगा सोप्या पद्धतीने. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. इतकं जरी लक्षात ठेवलं तरी तुम्ही पुरेसं आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज म्हणजे काय रे? सरासरी. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियलला भागिले काय करायचं? ॲव्हरेज स्टॉक करायचं. तर सूत्रामध्ये आपल्याला दोन रिक्वायर्ड आहेत, दोन गोष्टी गरजेच्या आहेत. तर पहिले कुठला? कॉस्ट ऑफ मटेरियल. मग वेअर द कॉस्ट ऑफ मटेरियल कसं कॅल्क्युलेट करायचं तर हेही तुम्हाला मी SYला मीच तुम्हाला मॅनेजमेंट अकाउंटिंग शिकवत होते तेव्हा व्यवस्थित शिकवलेलं आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल म्हणजे काय असेल? ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड. बरोबर. जे काही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्ही 12वीपर्यंत जे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट शिकलायत, फायनल अकाउंट शिकलायत, त्यामध्ये ओपनिंग स्टॉक होता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला, नंतर परचेस होतं, डायरेक्ट वेजेस होतं. जे काही असेल ओपनिंग स्टॉकपासून जे काही डेबिट साईडला असेल त्यातून लेस काय करायचं? क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक कुठे असतो? ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बरोबर. मग साधं सूत्र काय झालं? कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम्ड इज इक्वल टू ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक. बरोबर. सूत्र कळलं असेल तुम्हाला. म्हणजे कॉस्ट ऑफ मटेरियल तुम्हाला मिळेल. आणि ॲव्हरेज स्टॉक सूत्र काय? ॲव्हरेज म्हणजे काय? सरासरी. ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र काय? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2. बरोबर. किंवा ह्यांच्या पद्धतीने करायचं असेल पुस्तका पद्धतीने तर काय करणार तुम्ही? 1/2 इंटू ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक. म्हणजे ओपनिंग स्टॉक तुम्हाला दिलेला असेल, क्लोजिंग स्टॉक दिला असेल, त्याची प्लस करायची आणि त्याचा काय करायचा? निम्मा भाग करायचा. बरोबर. किंवा सोपं लक्षात ठेवण्यासाठी काय असेल रे? इकडे 1 हा गेला म्हणजे हा काय असेल? छेदाला 2 असेल. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2 असंच सूत्र लिहून ठेवा. ॲव्हरेज म्हणजे डिवाइड बाय 2. बरोबर. आता हा रेशो इंडिकेट कशामध्ये होतो तर दिस रेशो इज युजली एक्सप्रेस ॲज X नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे त्याचं उत्तर हे कशामध्ये? टाइम्समध्ये येतं. मी मला सांगितलं तुम्हाला युनिट महत्त्वाचं आहे. हा काय? पिरियड टाईम रेशो, पिरियड रेशो हे आपल्याला झालेलं आहे. याचं उत्तर काय? 2 टाइम्स, 3 टाइम्स, 4 टाइम्स. बरोबर. म्हणजे ह्याच्या पुढे जे काही उत्तर येईल त्याच्या पुढे तुम्ही काय लिहायचं? टाइम्स लिहायचं. बरोबर. मग पुढे काय विचारलं जातं? हे काय तुमचं टाइम्समध्ये काय आलं? इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आला. इन्व्हेंटरी टर्नओव्हरचं सूत्र पुन्हा एकदा सांगते. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम्ड, कॉस्ट ऑफ मटेरियल कंझ्युम्ड डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. आणि कॉस्ट ऑफ मटेरियलचं सूत्र काय? ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक. आणि ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र काय? ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइड बाय 2.
जे काही वस्तू ज्याची टोटल येईल त्याला काय डिवाइड बाय 2 केलं की काय मिळेल, त्याची सरासरी मिळेल. बरोबर ना. सरासरी म्हणजे काय 2, कारण हे किती आयटम्स आहेत, 2 आयटम आहेत, एक ओपनिंग स्टॉक आणि दुसरा क्लोजिंग स्टॉक. समजलं. नंतर पुढे काय कॅल्क्युलेट करायला सांगतात तुम्हाला, ॲव्हरेज नंबर ऑफ डेज फॉर विच अँड ॲव्हरेज इन्व्हेंटरी इन हेल्ड. म्हणजे तुमची ॲव्हरेज डेट्स किती आहेत ते काढण्यासाठी काय सूत्र असेल, इज इक्वल टू 365 डेज. हे किती एका वर्षाला दिवस किती असतात, 365 डिवायडेड बाय ॲव्हरेज टर्नओव्हर, इन्व्हेंटरी टर्नओव्हर म्हणजे 365. आणि ह्या सूत्राप्रमाणे आलेलं जे उत्तर असेल ते कुठे लिहायचं तुम्ही, इन्व्हेंटरी टर्नओव्हरमध्ये लिहायचं. म्हणजे तुम्हाला काय मिळेल, ॲव्हरेज नंबर ऑफ डेज मिळेल. म्हणजे एका वर्षामध्ये 365 असेल तर एका दिवसामध्ये नंबर ऑफ डे किती तुमची इन्व्हेंटरी लागेल किंवा असेल. हे सूत्र आणि हा चार्ट सगळा तुम्ही वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला स्क्रीनशॉट ग्रुपला मी प्रोव्हाइड करते. जर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल, काही प्रॉब्लेम असेल तर ह्या जी स्क्रीनशॉट आहे तो मी तुम्हाला ग्रुपला प्रोव्हाइड करते. व्यवस्थित नंतर लिहून घ्या जर आत्ता घाई होत असेल तर. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचा प्रॉब्लेम तुम्हाला परीक्षेमध्ये येतो 10 मार्काला, पण फार वेळा आला नाही आहे. जसा EOQ दरवर्षी येतो, फिफो आणि वेटेड ॲव्हरेज हा दरवर्षी परीक्षेमध्ये येतो, तसा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो दरवर्षी येत नाहीत. पण आला तर चांगलंच आहे, कारण तो सोपा भाग आहे तुमचा मटेरियल कॉस्टिंगमधला. त्यामुळे आपण डायरेक्ट तुम्हाला हे 2 सूत्र कळली असतील. 2 सूत्र व्यवस्थित लक्षात ठेवा. लक्षात ठेवायला फार सोपी आहेत. त्यानंतर आपण डायरेक्ट प्रॉब्लेमला सुरुवात करूया. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, प्रॉब्लेम तुम्हाला मी आता इथे घेते, सोल्युशन घेते आणि नंतर हा तुम्हाला स्क्रीनशॉटही पाठवते, त्यामुळे तुम्हाला लिहून घ्यायला बरं पडेल. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आपण घेऊया. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, द फॉलोइंग डाटा आर अवेलेबल इन रिस्पेक्ट ऑफ मटेरियल एक्स फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. तुम्हाला काय दिलं, मटेरियल एक्ससाठी लागणारं मटेरियल कुठल्या इयर एंडिंगचं, 31 मार्च 2015चं दिलेला आहे. त्याच्यामध्ये ओपनिंग स्टॉक 19,000, परचेज ड्युरिंग द इयर 2,70,000, क्लोजिंग स्टॉक 1,10,000. कॅल्क्युलेट इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. आणि सेकंड काय कॅल्क्युलेट करायचं आहे, द नंबर ऑफ डेज फॉर विच द ॲव्हरेज इन्व्हेंटरी इज हेल्ड. म्हणजे ह्या माहितीवर तुम्हाला इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण सोल्युशन घेऊया. पहिलं काय कॅल्क्युलेट करावं लागेल, ते आपलं सूत्र काय आहे, तर कॉस्ट ऑफ मटेरियल डिवायडेड बाय ॲव्हरेज स्टॉक. त्यामुळे जे सूत्रासाठी गरजेचं आहे, सूत्रासाठी काय गरजेचं आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल. मी तुम्हाला नेहमी सांगते, सूत्र जे आहे सूत्रासाठी तुम्हाला गरजेचं काय आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल आणि ॲव्हरेज स्टॉक. म्हणजे ह्या 2 अमाऊंट तुम्हाला कॅल्क्युलेट करून घ्याव्या लागतील. बरोबर. त्यामुळे सुरुवातीला काय करून घेऊया कॅल्क्युलेट, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड इज इक्वल टू, काय सूत्र आहे, कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड म्हणा किंवा कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणा, जे तुम्हाला आवडेल ते, किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल म्हटलं तरी चालेल. कॉस्ट ऑफ मटेरियलचं सूत्र काय, तर ओपनिंग स्टॉक प्लस परचेजेस. आताच तुम्हाला सूत्र सांगितलं, परचेजेस मायनस क्लोजिंग स्टॉक. बरोबर चिन्हाखाली बरोबर चिन्ह. ओपनिंग स्टॉकचं सूत्र काय, ओपनिंग स्टॉक प्रॉब्लेममध्ये किती दिलं आहे, 90,000. बघायचा प्रॉब्लेममध्ये दिलं आहे का, 90,000 दिलं आहे. प्लस परचेसेस किती दिलं आहे, 2,70,000. मायनस क्लोजिंग स्टॉक किती दिला आहे,
1,10,000, 1,10,000, 1,10,000. काय येईल बघा रे? 90,000 अधिक 2,70,000 वजा 1,10,000. कॅल्सीवरती घ्या. किती येईल? 2,50,000. येतंय का बघा? नंतरच लिहा. 2,50,000. ओके. मग तुम्हाला कॉस्ट ऑफ मटेरियल या कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमर किती आलं? 2,50,000. नंतर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करावं लागेल? सूत्रामध्ये काय गरजेचं आहे तुम्हाला? ॲव्हरेज स्टॉक. ही दोन गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. ॲव्हरेज स्टॉक इज इक्वल टू, ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र काय? ओपनिंग स्टॉक हे सूत्र आपण घेऊया इथलं, ज्यामुळे डिवाइड आपल्याला करायला बरं पडेल. ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र काय? ओपनिंग स्टॉक तुम्ही पूर्ण लिहा, प्लस क्लोजिंग स्टॉक डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 2. बरोबर बरोबर. ओपनिंग स्टॉक किती आहे इथे बघायचा? 90,000 आणि क्लोजिंग किती आहे? 1,10,000. म्हणून किती येईल? 90,000 प्लस 1,10,000 डिवायडेड बाय 2. डिवायडेड बाय 2. हे सूत्र आपल्याला नंतर लागणार आहे, त्यामुळे खाली ठेवूया. 2 इज इक्वल टू किती येईल बघा रे? 90,000 अधिक 1,10,000 भागिले 2. किती उत्तर येते? 1,00,000. ॲव्हरेज स्टॉक किती आहे? ₹1,00,000. ओके. दोन्ही वस्तू मिळाल्या. जर आपल्याला पाहिजे होतं, काय पाहिजे होतं आपल्याला? इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोसाठी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करण्यासाठी इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो इज इक्वल टू काय आलं? कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम्ड डिवाइड बाय ॲव्हरेज स्टॉक. कॉस्ट ऑफ मटेरियल किती आलं तुमचं कन्झ्युम्ड? 2,50,000. 2,50,000 आणि ॲव्हरेज स्टॉक किती आला आहे? 1,00,000. 1,00,000. किती उत्तर येईल? किती आलं आहे? मी व्यवस्थित सगळं करेपर्यंत तुम्ही करून घ्या बघू. 2,50,000 भागिले 1,00,000 किती? 2.5 टाइम्स. काय इंडिकेट करतं हे? तुमचा रेशो कशाने इंडिकेट करतं? त्याचं हे काय आहे? तर टाइम्सने इंडिकेट करतं. म्हणजे ते बोलताना कसं म्हणायचं? इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किती आला तुमचा? 2.5 टाइम्स. ओके. सोपा आहे की नाही? फार सोपा आहे हा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो. दुसरा प्रॉब्लेम,
कोणता आहे दुसरा प्रॉब्लेम नंबर सेकंड. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट स्टॉक टर्नओव्हर रेशो. त्यामध्ये काय काय दिलं तुम्हाला. ग्रॉस सेल्स दिला आहे. ग्रॉस सेल्स दिला आहे 5 लाख. सेल्स रिटर्न दिला आहे 25,000. ओपनिंग स्टॉक दिला आहे 70,000. क्लोजिंग स्टॉक दिला आहे 85,000. परचेसेस आहे 3 लाख अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे 1 लाख. ओके. त्यावरून तुम्हाला काय करायचं आहे. इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किंवा स्टॉक टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायचा आहे. तर आपण हेच सूत्र आपण फॉरवर्ड करायचे आहेत. तर त्याच्यामध्ये वेळ घालूया नको. सूत्र हीच लिहून घेऊया आपण. तर पहिलं काय करायचं आहे. कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमर सूत्र हेच असेल आणि फक्त फिगर्स तुमच्या बदलतील. तुम्हाला लिहून घ्यायलाच पाहिजे. मी कॉम्प्युटरवर टायपिंग करते त्यामुळे मी कॉपी पेस्ट करून घेतलं. प्रॉब्लेम लिहून घ्या तोपर्यंत. ओपनिंग स्टॉक किती दिला. ओपनिंग स्टॉक 70,000. सूत्रामध्ये किती. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युमर सूत्र काय. ओपनिंग स्टॉक प्लस परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक. बरोबर. इथे डायरेक्ट एक्सपेन्सेस पण दिलेत मला वाटते. त्यामुळे इथे काय येईल. मी तुम्हाला सांगितलं ट्रेडिंग अकाउंटची पूर्णपणे डेबिट साईड घ्यायची. त्यामुळे इथे काय असेल. डायरेक्ट एक्सपेन्सेस. डायरेक्ट एक्सपेन्सेस जे जे तुम्ही तुमच्या प्रॉब्लेममध्ये असेल ते तुमचं इथे काय होईल. ॲड होईल. बरोबर. लेस क्लोजिंग स्टॉक. इथे लेस खाली आले क्लोजिंग स्टॉक. नंतर ओपनिंग स्टॉक किती आहे तुमचा 70,000 प्लस परचेसेस किती आहे 3 लाख प्लस डायरेक्ट एक्सपेन्सेस. ट्रेडिंग अकाउंट डेबिटला जाईल ना डायरेक्ट एक्सपेन्सेस किती 1 लाख. तुम्ही आता मला सूत्र वेगळं आहे. मी तुम्हाला सांगितलं सूत्रामध्ये फक्त ओपनिंग स्टॉक आणि परचेसेस दिलं होतं आपण. पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जे जे येतं जे डायरेक्ट लेबर येईल डायरेक्ट एक्सपेन्स येईल दुसरं काय येईल की फॅक्टरीज रिलेटेड आहे मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहे ते सगळं ह्याच्यामध्ये काय होईल ॲड होईल. पण लेस काय होईल क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉक लेस किती होईल बघा रे. किती आहे क्लोजिंग स्टॉक इथे 85,000. प्रॉब्लेममध्ये बघायचं 85,000. करा बघू. 70 अधिक 1 3 लाख अधिक 1 लाख वजा 85,000 किती 3,85,000. बरोबर. आलं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. नंतर ॲव्हरेज स्टॉक. ॲव्हरेज स्टॉकचं सूत्र काय ओपनिंग स्टॉक प्लस क्लोजिंग स्टॉक डिवाइडेड बाय 2. ओपनिंग स्टॉक किती आहे रे. ओपनिंग स्टॉक 70,000 70 क्लोजिंग स्टॉक 85,000 डिवाइडेड बाय 2. किती येईल बघा 70,000 अधिक 85,000 भागिले 2 किती येईल 77,500. बरोबर. मग इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किती येईल. सोपा आहे. किती आलं इथे 3,85,000 आहे. आपला मगाचा प्रॉब्लेम आहे. सूत्र मी कॉपी पेस्ट करून घेतल्यामुळे त्याच्यामध्ये काय लिहिणार तुम्ही इथे किती आलं ह्या प्रॉब्लेमचा तुम्हाला कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड किंवा कॉस्ट ऑफ मटेरियल 3,85,000 आणि ॲव्हरेज स्टॉक किती आहे 77,500. 77,500 77,500 किती येईल बघा. टाईम्सने भागाकार करा. 3,85,000 भागिले 77,500. आपण जे कॅल्क्युलेट करून घेतलं ते आपण सूत्राने टाकलं दुसरं काही केलं नाही. किती येईल बघा 4.97 आवर्ती येईल. त्यानंतर तुम्ही ते करून द्या.
चौथं कशामध्ये इंडिकेट करायचं 4.97 टाइम्स, बरोबर. म्हणजे दुसऱ्या प्रॉब्लेमचा इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो किती आला रे 4.97. ओके. म्हणजे तुम्हाला काय कळलं असेल आज इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशोचं सूत्र, हे दोन सूत्र, हे नंबर ऑफ हे आपण हे नंतर पुढच्या प्रॉब्लेममध्ये घेऊया. दोन हे खूप सिम्पल प्रॉब्लेम मी तुम्हाला घेतले, म्हणजे परीक्षेमध्ये तुम्हाला येताना इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कॅल्क्युलेट करायला येतो आणि नंबर ऑफ डेज म्हणजे एका दिवसामध्ये किती इन्व्हेंटरी हेल्ड झाली किंवा वापरली गेली हेही विचारलं जातं. त्यामुळे हा भाग आपण पुढच्या ह्याच्या प्रॉब्लेममध्ये घेऊ. आजच्या दोन प्रॉब्लेममध्ये तुमचं इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो कसा कॅल्क्युलेट करायचा, त्यासाठी लागणारं कॉस्ट ऑफ मटेरियल आणि ॲव्हरेज स्टॉक हा भाग कसा कॅल्क्युलेट करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. पुढच्या लेक्चरच्या दोन प्रॉब्लेममध्ये आपण युनिव्हर्सिटीला आलेले प्रॉब्लेम इन्व्हेंटरी टर्नओव्हरचे घेऊया. ओके. थँक्यू.